श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 139. नाथषष्ठीच्या दिवशी नाथ महाराजांच्या समाधी मंदिरात ग्रंथलेखनाला प्रारंभ करायचा असं ठरलं. फाल्गुन वद्य षष्ठी हा नाथ महाराजांच्या समाधीचा दिवस आहे. त्या दिवसाला नाथषष्ठी असं म्हणतात. नाथषष्ठीला पैठणला मोठी यात्रा भरते. हजारो भक्तगण येतात. यंदाच्या नाथषष्ठीला यात्रेच्या वेळी मोठंच उत्साहाचं वातावरण होतं. नाथ महाराजांच्या आज्ञेप्रमाणे दयाळराव स्वामी भागवताच्या दशमस्कंधावर मराठी भाषेत टीका लिहायला प्रारंभ करणार होते. भक्तांचा उत्साह ओसंडून चालला. समाधी मंदिरात मोठा मंडप उभारण्यात आला होता. पताका, तोरणं, केळीचे खांब अशी खूप सजावट करण्यात आली होती. त्या काळी पालखीतून मिरवत नेणं हा सर्वोच्च मान समजला जायचा. एकनाथ महाराजांचे वंशज थोर अधिकारी सत्पुरुष बाबाजी महाराज यांनी ठरवलं, या ग्रंथ लेखनासाठी दयाळराव स्वामींना पालखीतून मिरवणुकीनं नाथ मंदिरात घेऊन यायचं. हे ऐकून भक्तांना खूपच आनंद झाला. त्यांनी पालखी फुलांच्या माळांनी सजवली. मोठ्या उत्साहानं त्यांनी दयाळराव स्वामींना टिळा लावला आणि गळ्यामध्ये तुळशी माळांचे हार घालून पालखीत बसवलं. दयाळराव स्वामींची मठापासून मिरवणूक निघाली. मिरवणुकीत पुढे भजनी मंडळ भजन म्हणत होतं. अनेक भक्त पताका घेऊन या मिरवणुकीत सामील झाले होते. श्री एकनाथ महाराज की जय, श्री गोविंद स्वामी महाराज की जय, दयार्णव स्वामी महाराज की जय असा जय जयकार आकाशाला भिडत होता. गुलाल, बुक्का, फुलं यांचा सारखा वर्षाव चालला होता. मिरवणूक नाथ मंदिरात पोहोचल्यानंतर दयाळराव स्वामींनी नाथ महाराजांच्या पादुकांची पूजा केली. गोविंद स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि ते मंडपात आले. श्रोत्यांची मंडपात खूपच गर्दी झाली होती. बाबाजी महाराज, जगन्नाथ महाराज, रघुनाथ महाराज हे एकनाथ महाराजांच्या वंशातील 3 सत्पुरुष पुढे बसले होते. जुन्नरचे योगीराज एक शिवराम, थोर संत राम महाराज आणि मुरलीपूरचे यतीवर चित्सुखाश्रम स्वामी परमहंस या सोहळ्यासाठी आवर्जून पैठणला आलेले होते. गोविंद स्वामींचे चिरंजीव शिवदीक्षितजी, थोर सत्पुरुष शिवराम भट्टजी आणि अनेक संत महात्मे आणि शास्त्री पंडितही तिथे उपस्थित होते. समोरचा हा संत सज्जनांचा मेळावा पाहून दयाळराव स्वामींची प्रतिभा उचंबळून आली. वाटलं, हरिगुण श्रवण करायला बसलेले हे श्रोते साक्षात हरिरूप हरिवेत्य आहेत. हा हरिवरदा ग्रंथ त्यांच्या कृपेने आता नक्कीच सिद्धीला जाणार. दयाळराव स्वामींनी सर्वांना भक्तिभावाने वंदन केलं आणि ते उत्साहानं मंगलाचरणाच्या ओव्या सांगू लागले. श्रीमत सच्चिदानंद घन स्वरूपी विरुनी भेदभान, अनुभव नुरे अनुभव विद्याविण, अभिन्न नमन एकत्वी, जेथवरी सत्पदे सत्ता प्रकाशे, चित्पदे चैतन्य विलसे, आनंदपदे सुख उल्हासे, तेथ तेथ मी नमी, वाच्य अभेदपदी भेद, तैसाची नमनानुवाद, गणेश सरस्वती गोविंद, सद्गुरु वरद वंदिला, पदत्रयाचा एक गण, वस्तू तेथे जे अभिन्न, तोची गणेश अभिवंदुन, मंगलाचरण ग्रंथार्था. या ओव्या ऐकताना श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. वाटलं, ग्रंथारंभाचं हे नमन आणि मंगलाचरण परंपरेला धरून आहे आणि तरीही किती वेगळं आहे. जी सर्वोच्च अद्वैत अनुभूती दयाळराव स्वामींनी घेतली आहे, त्या अनुभूतीचा या नमनामध्ये अत्यंत मनोहारी आणि काव्यमय आविष्कार झालाय. दयाळराव स्वामींचे ज्ञान, भक्ती, अलौकिक प्रतिभा प्रकर्षाने यात प्रगट झालेली दिसतीये. स्वामी सांगतायत, ईश्वर सच्चिदानंद घन आहे. ही अनुभूती घेणं म्हणजे सर्वोच्च अद्वैत अनुभूती. ही अनुभूती घेतल्यावर सगळे भेद विरून जातात. अनुभूती घेणाराही वेगळा राहत नाही. सगळं सगळं एकच होतं. त्या एकत्वाला मी नमन करतो. सच्चिदानंद या शब्दात सत, चित आणि आनंद अशी 3 पदे आहेत. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे स्वयंप्रकाशी आणि आनंद म्हणजे पूर्ण आनंद.
जेथे जेथे ईश्वराचा चैतन्य विलास दिसतो आणि जेथे जेथे सुख आणि उल्हासातून ईश्वराचा आनंद रूप प्रकट होतं, तेथे तेथे मी नमस्कार करतो. सारं काही ईश्वरच आहे हे वाणीनं सांगणारा वक्ता हा ईश्वरापेक्षा वेगळा आहे असा भेदाचा भास होतो. हा केवळ भासच आहे हे सांगणाऱ्या वक्त्याला कळतं, तरीही तो वक्ता वाणीने ते सांगतच राहतो. नमन करताना मी नमन करणारा वेगळा आहे असा भास होतो. हे नमन करणाऱ्याला कळलं तरीही तो नमन करतोच. त्याप्रमाणे मी गणेश, सरस्वती आणि सद्गुरू गोविंद यांना वंदन करीत आहे. सत, चित आणि आनंद या 3 पदांचं एकत्व म्हणजे ब्रह्मा, तोच गणेश आहे. त्याला मी अभिवादन करतो आणि या मंगलाचरणाने ग्रंथाला आरंभ करतो. ग्रंथ रचनेची पार्श्वभूमी समजावी म्हणून दयानंद स्वामींनी आपलं आत्मचरित्र थोडक्यात सांगितलं आणि ते म्हणाले, रक्तपित्त तुळणेचा विकार झाला तेव्हा एकनाथ महाराजांनी स्वप्नात दर्शन देऊन भागवताच्या दशम स्कंधावर टीका करण्याचं औषध सांगितलं. एकनाथ महाराजांचा स्वप्नातील आदेश, सद्गुरू गोविंद स्वामींचे आशीर्वाद आणि आपणा सर्व सज्जनांचे आशीर्वाद या बळावर मी हरिवरदा हा ग्रंथ रचायला प्रारंभ करीत आहे. ग्रंथ रचनेला प्रारंभ करताना सुरुवातीला दयानंद स्वामींना वाटलं होतं, आपल्याच्यानी आज किती ओव्या सांगितल्या जातील, पण पहिल्याच दिवशी त्यांनी 105 ओव्या सांगितल्या. श्रोते अगदी तृप्त होऊन गेले. दुसऱ्या दिवसापासून रोज मठात हरिवरदाचं लेखन नियमितपणे सुरू झालं. गोविंद स्वामी, बाबाजी महाराज, शिवदीक्षितजी आणि अनेक शास्त्री पंडित रोज उपस्थित असायचे. अनेक भक्त सुद्धा यायचे. दयानंद स्वामी भागवतातील श्लोक वाचायचे आणि त्यावर ओव्या सांगायचे. उत्तम श्लोक त्या लिहून घ्यायचे. दयानंद स्वामींचे शब्द अतिशय अनुरूप, रसानुकूल आणि प्रसंग डोळ्यासमोर उभे करणारे असे असायचे. पण त्याही पेक्षा जाणवायचं ते हे की त्या ओवीतला भाव त्यांच्या चेहऱ्यावर आपोआप उमटायचा. पहिल्या अध्यायामध्ये शुक म्हणे गा भारतोत्तमा, अमृता वाप्ती कल्याण कामा, वरिष्ठ प्रश्न करुनी आम्हा, आनंद धामा प्रकाशिले, अशी सुरुवात करून दयानंद स्वामी ते शुकाचार्यांचं बोलणं सांगायला लागले. तेव्हा वाटलं दयानंद स्वामी नव्हे तर कुणी तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध ऋषीच बोलतायत. भारदस्त स्वरात गंभीरपणे गहन ज्ञान सांगतायत. दुसऱ्या अध्यायात भगवान विष्णूंच्या मुखातील ओव्या सुरू झाल्या. सद्भक्तांशी करीती वैर, तेणे दुखवे ममांतर, मग ते मारावयासुर, धरी अवतार युगी युगी, मी सर्वात्मा सर्वांतरी, परंतु धर्माचा कैवारी, अधर्म करते दुराचारी, ते वैरी पै माझे, मी अवतरोनी युगी युगी, स्वधर्मी निज भक्त पंगी, अधर्मी दुष्ट दैत्य भंगी, हेची भंगी तू चाळी. या ओव्या ऐकताना श्रोत्यांना वाटलं दयानंद स्वामींच्या मुखातून भगवान विष्णू स्वतः बोलतायत. सांगतायत, माझ्या भक्तांशी कोणी वैर केलं की माझं मन दुखावतं आणि त्या असुरांना मारायला मी पुन्हा पुन्हा अवतार घेतो. मी सर्वांच्या हृदयात असतो. सर्वात्मा आहे हे खरंय, पण मी धर्माचा कैवारी आहे. म्हणून अधर्म करणारे दुराचारी माझे वैरी आहेत. माझ्या भक्तांचं संरक्षण करण्यासाठी आणि अधमदुष्टांचा संहार करण्यासाठीच माझा अवतार असतो. 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला दयानंद स्वामी जेव्हा गोविंद स्वामींचं स्तवन करायला लागले तेव्हा त्यांच्या तोंडून ओव्या आल्या. गुरुत्व निरसुनी गौरव देणे, हे हातवटी जाणीजे कोणे, या लागी वेदशास्त्रे पुराणे, केली जेणे शहाणी, आपण आपणा माझी होणे, आपण आपणा माझी वर्तणे, आपुलेपणी साठवणे, आपण उरणे पूर्णत्वे, हे एक सद्गुरूची जाणे रीती, येरी अभ्यासिता बहुती. दयानंद स्वामींच्या ठिकाणी आता एक आर्त उत्कट भक्त
आपल्या गुरुबद्दलच्या अतिशय विशुद्ध भक्तिभावना इतक्या नम्रपणे आणि शालीनतेने व्यक्त करीत होता की पाहणाऱ्यांची हृदय भावनेने ओसंडून गेली. दयाळू स्वामींच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहावे की त्यांच्या ओव्यातील भक्ती आणि वेदांत यांचं मधुर मिलन असलेलं काव्य ऐकावं, असा संभ्रम श्रोत्यांना पडला. प्रत्येक अध्यायात दयाळू स्वामी प्रारंभी सद्गुरूंना वंदन करणाऱ्या ओव्या सांगत असत. श्रोते म्हणायचे, या गुरुवंदना इतक्या काव्यमय आहेत की ज्ञानेश्वरीतील गुरुवंदनेचीच आठवण होते. त्यातील भक्ती, त्यातील वेदांत यांचा मधुर संगम रसिकांना मोहून टाकणार आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.